मी फडणीस सरांकडे होतो. फडणीस सर, मगाशी निलेश साठे सरांनी बोलताना एक मुद्दा उपस्थित केलेला होता की आपण टॅक्सबद्दल बोलतोय, मात्र जे कॅपिटल गेन टॅक्स आणि बाकी जे सगळे कंपोनंट्स आहेत त्याच्या फायद्यानंतर काय होणं हे बघणं गरजेचं आहे, कारण ते अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे. तर हे नेमकं काय आहे, याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? कसं आहे की गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणजे सत्तेवरती आल्यानंतरचं जे पहिलं बजेट होतं जुलैमधलं, त्याच्यामध्ये त्यांनी कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये काही रॅशनलायझेशन, वेगवेगळ्या दरांमध्ये एक साधर्म्य आणण्याचा प्रयत्न केला. अर्थातच कसं आहे की आज खूप मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्गीय माणसं ही अजूनही पारंपरिक गुंतवणुकांकडे आहेत, जसं मगाशी निलेशजींनी उल्लेख केला, बँक डिपॉझिट्स आणि अशा प्रकारे तिकडे जातात. त्यांना काही कॅपिटल गेन्सशी देणं घेणं नसतं. परंतु जो नवतरुण आहे आणि आता नवा मध्यम वर्ग आहे, तो मात्र आता शेअर बाजाराकडे किंवा म्युच्युअल फंडामधल्या डेट योजनांमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करायला लागलेला आहे. आणि तिथे मग अर्थातच कॅपिटल गेन्स हा विषय येतो. आणि मगाशी निलेशजी सांगत होते की जर एखाद्याला कॅपिटल गेन्सचं उत्पन्न असेल तर त्याला हा 12 लाखाचा फायदा होईल की नाही, हा एक त्यांच्या मनामधला प्रश्न आहे, जो आपल्याला स्पष्टता फाईन प्रिंट वाचल्यानंतर कळेल. पण तिथेही मी एक असं मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की त्यांना जी एक चिंता होती त्याच्यापैकी एक चिंता अशा प्रकारे मिटवता येते की 1.25 लाखापर्यंत कॅपिटल गेन्सला शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये जी गुंतवणूक केलेली असते त्याला एक्झम्पशन असतं. आणि मला आशा आहे की ह्या रचनेत सुद्धा, आत्ताच्या रचनेमध्ये आणि 1 आठवड्यानी जे नवीन इन्कम टॅक्स बिल येणार आहे, त्या दोन्हीमध्ये हे 1.25 लाखापर्यंत शेअर बाजारातल्या आणि म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकातलं एक्झम्पशन तसंच राहील. त्यामुळे ते जर आपण धरलं तर प्रत्यक्षामध्ये 12 लाख, त्याच्यावरती 75,000 स्टँडर्ड डिडक्शन, आणि शिवाय तुम्हाला जे कॅपिटल गेन 1.25 लाखापर्यंत जर असेल तर तेही अबाधित राहील असं मला आत्ता सकृतदर्शनी वाटतं. पण आपल्याला 1 आठवड्याभरामध्ये नवीन बिलामधनं ती स्पष्टता येईल. एक त्याच्यामधला जो मगाशी एक विषय आला की शेअर बाजार वर गेला, पण ऍक्च्युली शेअर बाजार गडगडलेला आहे तुम्ही जर बघितलात तर. याला कारण असं आहे की जे मी मगाशी संकेत दिले की बाजाराला जी चिंता आहे की जेव्हा सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये पैसा येतो हे खरं आहे, परंतु त्याचं जे प्रेशर आहे ते फिस्कल डेफिसिट आणि त्यामुळे सरकारची कर्ज आणि त्यानंतर व्याजदरांचे भाव, आणि त्यामुळे आपण बघाल की बँकांचे जे शेअर दर आहेत त्याच्यावरती प्रेशर आलेलं आहे. NBFCs, बँक्स हे थोडेसे प्रेशर खाली आहेत, कारण जर हे व्याजाचं चक्र तसंच वाढतं राहिलं किंवा ते पटकन कमी नाही करता आलं तर त्याचा परिणाम हा बँकांवरती होतो. आणि त्यामुळे हे थोडंसं मला असं वाटलं की आपल्या निदर्शनाला आणावं की बाजारालाही कदाचित ती चिंता वाटत असावी.